अनेक वर्ष मला तुम्ही हास्य जत्रेमध्ये पाहिलं कोकणी भाषेचा लहजा घेऊन. तर मी ह्याच्यात कोकणी भाषा बोललो नाहीये. थोडंसं आपण काही वेगळं करू शकतो का? माझी स्टाईल मला ब्रेक करायची होती. तर मी तो नक्कीच प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या पद्धतीने. काम काय प्रत्येक कलाकाराचं लोकांना आवडतच असतं. पण हे वेगळं काम लोकांना बघायला मिळालं आणि मलाही त्याचा आनंद वाटतो. माझं पहिलं व्यावसायिक नाटक बाबूजींबरोबर वस्त्रहरण. सर तुमचं इट्स मज्जामध्ये खूप स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही सर? मस्त, मी मस्त. तुम्ही कसे आहात? आय एम फाईन, फॅन्टास्टिक अँड फर्टिलायझर गुड थिंग. मराठी नाटक करतोय तरी काय मी माझा इंग्रजीचा लहेजा सोडलेला नाही, काय समजलं? फार बरं वाटतंय. अबब विठोबा बोलू लागला अनेक वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर आलेला आहे. जवळजवळ 30 एक वर्षापूर्वी हे नाटक आलं होतं मोठ्या संचामध्ये. तर सगळ्यांनाच माहिती आहे, लक्ष्मीकांत बेर्डे सर, विनोद हडप, विजय केंकरे, संजीव वडावकर अशी दिग्गज मंडळी या नाटकामध्ये काम करत होती. आणि 30 वर्षानंतर प्रशांत गिरकर या नाटकाचे दिग्दर्शक आहेत आणि नमिता निरकर ह्या निर्मात्या आहेत. तर त्यांनी हे परत बालनाट्य, भव्य दिव्य बालनाट्य आता रंगभूमीवर प्रेक्षकांसाठी आणलेलं आहे. डिसेंबरमध्ये हे आलं आणि आतापर्यंत आमचे एक 10 एप्रिल झाले. मुलांच्या आता मध्ये परीक्षा होत्या म्हणून काही दिवस हे प्रयोग नव्हते. तर आता पुन्हा आम्ही आता रंगभूमीवर अगदी दणदणून अगदी दणक्यात प्रवेश करतोय. अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, कोल्हापूर असेल, पुणे, कोकण संपूर्ण ठिकाणी आमचं हे नाटक आता सादर होतं आहे. तर ह्या नाटकामध्ये मी पुजाऱ्याची भूमिका करतोय. अनेक वर्ष मला तुम्ही हास्य जत्रेमध्ये पाहिलं कोकणी भाषेचा लहेजा घेऊन. तर मी ह्याच्यात कोकणी भाषा बोललो नाही आहे. माझा ह्याच्यात गेटअप पण फार सुंदर आहे आणि मी अतिशय प्रमाण भाषेमध्ये चांगला प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना तो आवडतो सुद्धा आहे. आणि लहान मुलांबरोबर काम करायला फार मजा येते, कारण त्यांची एनर्जी, त्यांचा उत्स्फूर्तपणा आणि पॅशन आताची मुलं जी का आहेत, त्या पद्धतीतसुद्धा आपण आज तयार होऊन जातो, हे की नाही? म्हणजे प्रत्येक कलाकाराला अशी एक वेगवेगळी संधी असणं गरजेचं आहे. प्रत्येक कलाकाराला एक संधी पाहिजेच असते ना, की आपण सातत्याने एकच ह्याच्या स्टाईलमध्ये काम करत असतो. ते ब्रेक करण्यासाठी काहीतरी आपल्याला गरज असतेच की. आणि प्रेक्षकांना आपण काहीतरी वेगळं दिलं तर प्रेक्षक आपल्याला कायमचे डोक्यावर घेऊ शकतात. आणि ही एवढी स्पर्धा आहे आता कलाकारांमध्ये, आपल्या पूर्ण फील्डमध्ये. तर आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आणि ही संधी मला प्रशांत गिरकरनी दिली, त्याच्याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो. कारण त्याने माझ्यावर विश्वास टाकला की मी अशा पद्धतीचं छान काम करू शकतो आणि ते प्रेक्षकांना आवडू शकतं. आणि आता प्रयोगांमधनं फार चांगला अनुभव मिळतो आहे आणि असं लोकांनी मला फार स्वीकारलेलं पण आहे. म्हणजे कोकणी स्टाईलचं काम काय प्रत्येक कलाकाराचं लोकांना आवडतच असतं. पण मी एक कोकणी स्टाईलचं काम करतो. माझी बॉडी लँग्वेज तशी झाली आहे. पण हे वेगळं काम लोकांना बघायला मिळालं आणि मलाही त्याचा आनंद वाटतो. तयारी म्हणजे कसं आहे, ऑब्झर्वेशन खूप ठिकाणी आहे कोकणामध्ये. मी बऱ्याचशा मंदिरात दर्शनाला मी तसा भक्तिप्रधान माणूस आहे. देवदर्शनाला जात असतो. तर जेव्हा मी ही मला भूमिका विचारली तर मी अनेक कोकणातले गणपतीपुळे म्हणजे मोठ्या-मोठ्या मंदिरात मी जेव्हा गेलो आहे, तर मी तिथले पुजारी पाहिलेले आहेत. तर थोडंसं आपण काही वेगळं करू शकतो का? माझी स्टाईल मला ब्रेक करायची होती. तर मी तो नक्कीच प्रयत्न केलेला आहे, मी माझ्या पद्धतीने. आता ते कितपत लोकांना पसंत पडतं आहे, पण आणखी ह्याच्यापेक्षा वेगळं मी करू शकेन असा मी प्रयत्न करतो आहे आणि चांगलं देण्याचा पण मी प्रयत्न करतो आहे आणखी. लहान मुलांबरोबर काम करताना फार असं होतं की ती फार मस्तीखोर असतात मुलं. पण मी म्हणतो लहान मुलांनी आता मस्ती करायची नाही तर कधी करायची. पण ही जी मुलं आहेत खूप हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत. म्हणजे अभ्यासामध्ये जेवढी हुशार आहेत तेवढी इथं भूमिकेमध्ये सुद्धा हुशार आहेत आणि अतिशय सुंदर काम करतात. म्हणजे त्यांच्याकडे एक एनर्जी आपण घेतो. ह्याचं कारण असं आहे की आपण ना पिढ्यानपिढ्या मागच्या पिढीत काम केलं, आताच्या पिढीत काम केलं, पुढच्या पिढीत आपल्याला जर काम करायचं असेल ना, तर ही एनर्जी तुम्ही घेत राहा. आज लहान मुलं जेव्हा स्टेजवर मी ज्यांच्यासोबत जेव्हा काम करतो आहे, तर त्यांची एनर्जी माझ्यात पास होते. म्हणजे आपण सुद्धा लहान होतो ना आता काम करायला परत आणखी. आणि ती इतकी आनंददायक आहे की इतकी मजा आहे. म्हणजे आम्ही रमतो, खेळतो, मजा करतो, उड्या मारतो, कुकडी-कुकूचा खेळ खेळतो. ते मुलं हट्ट करतात, ते आपण हट्ट पुरवतो. तर हा जो आनंद आहे तो ह्या नाटकामुळे मिळतोय. म्हणजे आपण परत तरुण होतो आणि लहान होतोय, लक्षात घ्या. तर हे म्हणून ती मजा येते. माझं पहिलं व्यावसायिक नाटक बाबूजींबरोबर वस्त्रहरण. अनेक वर्ष मी व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो. 27 ते 28 मी नाटकातनं कामं केली आहेत आणि अनेक नाटकांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात इतका फिरलो या नाटकांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे पहिलं प्रेम रंगभूमीला. याचं कारण असं आहे की प्रयोग आपण का म्हणतो की आजचा प्रयोग, उद्याचा प्रयोग, परवाचा प्रयोग. प्रयोगागणिक वेगवेगळं काहीतरी मिळत असतं आणि प्रत्येक प्रेक्षक वेगळा मिळत असतो. तो अनुभव फार आपल्याला खूप काही सांगून जातो आणि त्याच्यातच आपली ग्रोथ होते.
आपण चांगलं तयार होत होतो आणि ह्याच्यात माणूस परिपक्व होतो. वेगवेगळे दिग्दर्शक आपल्याला मिळत असतात प्रत्येक वाटेवर. तसे सतीश पुळेकर सर, संतोष पवार, संजीव वढावकर अशा अनेक दिग्दर्शकांबरोबर मी कामं केलेली आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्याच्यावर प्रत्येक स्टाईलचं मला काम करता आलेलं आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो शिकायला तेव्हा आमच्याकडे असं नमन ही पहिली संस्कृती. नमन हीच आमच्याकडं मनोरंजनची कला होती तेव्हा. पण नाटक हे कधी व्हायचं शिवजयंतीला किंवा महाशिवरात्रीला. जे शिक्षक लोक असतात आमच्याकडे म्हणजे पूर्वी, तर ते नाटक वगैरे बसवायचे. तर आमच्याकडे वळवडे सर, काडदिरे सर हे सगळे आमच्या शाळेतले शिक्षक लोक दरवर्षी एक नाटक बसवायचे आणि ते नाटक बघायला आम्ही 5 वाजल्यापासून बारदाण टाकून बसायचो, कारण पुढे बसायला मिळायला पाहिजे म्हणून. तर ते भारावून जायला व्हायचं तेव्हा ती नाटकं बघताना. म्हणजे प्रॉम्प्टर पण असायचा, तो पण कधी कधी सोप्याच्या पाठीमागे दिसायचा. पण ती जी म्हणजे एक किस्सा सांगतो, इतकी फार गंमत आहे. आमच्याकडे एक नाटक झालं होतं भाकरी नावाचं. त्या गावातल्या लोकांनी बसवलं होतं, आपले खेडेगावातले. तर त्या नाटक बसवलं होतं आणि नाटकाच्या अगोदर एक अनाऊन्समेंट झाली. तेव्हा गॅस बत्त्या, पेट्रोमॅक्सच्या बत्त्या होत्या, लाईट्स वगैरे नव्हत्या, पण स्पीकरचे भोंगे व झाडाला बांधलेले. तर त्यावर एक अनाऊन्समेंट केली होती की एका प्रवेशामध्ये तो वाडा जाळतो असं एक हे केलं होतं, अनाऊन्समेंट केली होती. तर वाडामागे असं गवतारू बांधलं होतं आणि प्रेक्षकांना सांगितलं की त्या सीनला तिकडे जाळणार आहेत, तेव्हा तुम्ही काही तिकडे बघू नका. आणि नाटक सुरू झालं. नाटकात लोक रमले, मस्तपैकी छान चाललंय. आणि एक पात्र येतं, आबा आबा तो बघा तुमचा वाडा जाळला. तर तिकडे वाडा जाळला, ती लोक सगळी तिकडे होती, इकडे कोण बघायलाच नव्हतं. ही जी गंमत आहे नाटकातली, ही कुठं मिळणार नाही लाईव्हमध्ये बघायला. ही अनुभवलेली आम्ही आहे, म्हणून आवडलं. आम्ही चिपळूणला पहिले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आमच्याकडे आहे. ते युनायटेड स्कूलमध्ये जेव्हा आम्ही नाटकं बघायला जायचो, मी कॉलेजला असताना, ती जी गंमत होती ना, ती कधी कधी आपण त्या भव्य दिव्य ह्याच्यामध्ये घालवून टाकतो. आणि मुळात कसं आहे की नुसतं चांगलं सुशोभीकरण करून उपयोग नाही आहे, त्याची निगा पण चांगली राखली पाहिजे. तरच त्या वास्तूमध्ये जी गंमत येईल, त्याची स्वच्छता असेल, तिथलं काय काय होतं, काही काही ठिकाणी साऊंड सिस्टीम आता बऱ्यापैकी आपल्याला मिळत नाही आहे. ती साऊंड सिस्टीममुळेच गंमत आली पाहिजे. प्रकाश योजना ह्या सगळ्या गोष्टी नुसतं भव्य दिव्य म्हणून बोललो की त्याचं म्हणजे हे जेव्हा निर्माण करतो तर त्याचं टिकवणं पण फार आपल्या हातात आहे. आणि जर आपण टिकवलं तर चांगल्या चांगल्या कलाकृती आज रंगभूमीवर येतील आणि चांगले चांगले कलाकारसुद्धा ह्या रंगभूमीवर तंत्रज्ञ येतील चांगले, आणि प्रत्येकाला चांगली संधी मिळेल असं मला वाटतं. तर अबब विठोबा बोलू लागला आहे आमचं हे नाटक आलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. अनेक लहान मुलं आहेत ह्याच्यामध्ये, मोठी माणसं आमच्यासारखी पण आहेत, मीही काम करतो आहे. आतापर्यंत जसं तुम्ही हास्य जत्रेवर प्रेम करता तसंच आमच्या ह्या नाटकावर प्रेम करा. आणि सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे, आपली मुलं मोबाईलमध्ये फारच अडकलेली आहेत, तर थोडंसं त्यांना बाजूला करून आपली संस्कृती आणि आपली जर परंपरा जर दाखवायची असेल तर खरंच अबब विठोबा बोलू लागला हे ज्या तुमच्या आजूबाजूला जिकडे थिएटरमध्ये प्रयोग लागला असेल तर जाहिरात बघून नक्की या. काय समजले? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.